नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथमेश कुंभार. स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपल्याला चर्चा करायची आहे CBT 2चा अभ्यास कोणी करावा आणि कसा करावा. कारण आत्ताच LPCBT 1चा पेपर झाला आहे. खूप जणांचे मला क्वेश्चन येतात की CBT 2चा अभ्यास कसा करू, माझं सिलेक्शन होईल का, मार्क्स एवढे आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का तुमचा स्कोर हा 40-45 प्लस, म्हणजे तुमचा मी बोलतो स्कोर 75 पैकी जर का तुम्हाला 45च्या आसपास येत असेल ना, तर तुम्ही नक्की अभ्यास केला पाहिजे. कारण काय होतं ना, कट ऑफ सांगता येत नाही किती येईल. त्यामुळे 45 हा मला वाटतंय माझ्या ह्याने की हा सेफ स्कोर आहे. सो तुम्ही, कारण हा नंतर 75चा कन्वर्ट करून हा 100मध्ये केला जातो. मग तिथे तुमचे मार्क्स वाढतील. आता 45 असेल तर ऑलमोस्ट 65च्या आसपास झालं. मग तेवढा क्वालिफाय करण्यासाठी सफिशियंट आहे. आणि मित्रांनो, काय होतं ना, तुम्ही लक्षात घ्या, जर का तुम्ही आत्ता अभ्यास चालू करणार नाही, तुम्ही या विचारात गुंतला की मी अभ्यास करू का, माझं कट ऑफ क्लिअर होईल का, याच्या विचारात जर का गुंतला, तर कारण तुम्हाला सांगतो, आता 3 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट येईल, ऑलमोस्ट 2.5 ते 3 महिन्यानंतर, आणि पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचा CBT 2चा पेपर होतो. विचार करा, जर का तुम्ही मग आता रिझल्टची वाट बघत बसला, म्हणजे पुढच्या 15 ते 20 दिवसात तुम्ही अभ्यास कसा करणार? त्यामुळे तुम्ही अभ्यासाला आत्तापासून लागा. कारण 45च्या आसपास येत असेल तर तुम्ही बिंदास्त अभ्यासाला लागा CBT 2च्या. CBT 2 ही म्हणजे त्याच्यात पार्ट ए आणि पार्ट बी असतो. पार्ट ए जो असतो तो 100 मार्काचा, पार्ट बी हा असतो तो ट्रेडचा 75 मार्काचा. आपण पहिल्यांदा पार्ट ए बद्दल बोलूया, कारण तो तुमचा मेरिट त्याचं डिसाईड करणार आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क घेता येतील तेवढे जास्त मार्क घ्या. आता ह्याच्यामध्ये बघा, मॅथ आणि रिझनिंग तर आहेच, पण ह्याच्यासोबत अजून एक सब्जेक्ट वाढला, तो म्हणजे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. आता मित्रांनो बघा, कारण ना मॅथ आणि रिझनिंगचा जर का तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, तर माझी अशी अपेक्षा आहे तुमचं मॅथ आणि रिझनिंग हे खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण तिथे तुमचा एक पण मार्क गेला नाही पाहिजे. कारण जर का नसेल तर तुम्ही आत्ता या पुढच्या महिन्यामध्ये की मॅथ आणि रिझनिंग खूप स्ट्रॉंग करा. रिझनिंग तर असेल नक्कीच, पण मॅथमध्ये एक पण मार्क, समजा तिथे आता मॅथ जे येणार आहे ते 25 मार्काला, रिझनिंग येणार आहे ते 25 मार्काला, आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे ऑलमोस्ट 50 मार्काला, जवळपास हाच रेशो असतो. पण हे फिक्स नसतं की एवढेच प्रश्न येतात. आपण CBT 2ला बघितलंय, CBT 1ला बघितलंय. आता मित्रांनो बघा, मॅथ आणि रिझनिंग जर का आपण पकडलं तर अराउंड 50 मार्कांचं आहे. तर त्या 50 मध्ये तुमचा एक पण मार्क गेला नाही पाहिजे. कारण तुम्हाला आता इथे मेरिट डिसाईड करणार, आणि हे खूप सोपं आहे. कारण मी बघितलंय, कारण मी माझं स्वतःचं सांगतो की मला 50 पैकी हे 48 मार्क आहेत मॅथ आणि रिझनिंगमध्ये, ऑलमोस्ट 48 का 49. त्यामुळे 1-2 मार्क माझ्या ॲडव्हान्स मॅथमध्ये गेलेले, रिझनिंग माझं आउट ऑफ होतं. सो तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची, कारण इथे एक मार्क महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तुम्ही आता या 3 महिन्याचं शेड्यूल असं करा की 3 महिन्यामध्ये तुम्ही मॅथ आणि रिझनिंग, म्हणजे 3 महिने सोडा, 1 महिन्यात ते 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला मॅथ कंप्लीट करायचं आहे, फक्त प्रॅक्टिसवर जोर द्यायचा आहे नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता तुम्ही सायन्समध्ये CBT 1साठी त्याच्यामध्ये तुम्ही फिजिक्स वाचलं, केमिस्ट्री वाचलं, बायो वाचलं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता तुम्हाला केमिस्ट्री आणि बायो वाचायची काहीच गरज नाही आहे. कारण बेसिक सायन्सचा तुम्ही एकदा सिलेबस बघा की सिलेबस काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं हे करा, काय म्हणतात, स्टडी करा. सो मला असं वाटतं ना, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी तुम्ही एखाद्या तुम्हाला जो वाटेल तुम्ही क्लास लावू शकता, किंवा तुम्ही जर का तुम्हाला सेल्फ करायचं तुम्ही सेल्फसुद्धा करू शकता. मी माझ्या नोट्स आहेत त्या मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो, की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा. सर तुम्ही बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा बघा. कारण आता जे 2018चे नाही बघितले तरी चालतील, 2024ला जो आमचा पेपर झाला त्याच्यावर जास्त भर द्या, की पेपर कसा होता, काय त्याच्यावर जास्त भर द्या. कारण प्रिव्हियस इयर पेपर खूप महत्त्वाचे आहेत. आता बघा, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंगसुद्धा आहे. सो इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये मला वाटतं 7 ते 8 चॅप्टर आहे, आणि बेसिक सायन्समध्ये फक्त आता तुमचं फिजिक्स उरणार आहे. फिजिक्समध्ये मग थोडं डीपवर येणार आहे, लिव्हर असेल, मग लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सिम्पल मशीन्स आहेत. सो हे सगळे चॅप्टर आहेत, हे खूप सोपे आहेत. म्हणजे जर का तुमचा हा अभ्यासा फोकस असेल, कारण आता तुम्हाला असं नाही जायचं, समोर स्ट्रेट जायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या सिलेबसवर फोकस असेल. तुमचा सिलेबस काय आहे तो वाचा, त्यावर त्याच्या अराउंड राहावा. कारण बघा, आता मी तुम्हाला सांगतो, मी काय केलेलं, माझ्याकडे 2 पुस्तकं होती. मी कौटिल्यचं सुद्धा घेतलेलं, आणि कौटिल्य क्लासेस म्हणून आहे, त्यांचं हिंदीमध्ये आहे, आणि मी नीरज सरांचं घेतलेलं जे त्यांचं इंग्लिशमध्ये. सो मी दोघांचा रेफर करून अभ्यास केलेला. आणि 2च पुस्तकं ठेवलेली, कारण तिसऱ्या पुस्तकाची गरज नाही आहे. ते पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा, जेवढ्या जास्त वेळा वाचता येईल तेवढ्या जास्त. आणि जो डाटा आहे तो सगळा तोंडपाठ असला पाहिजे, की काय आहे, कसं आहे. न्यूमेरिकल्स, कारण आता तुम्हाला फॉर्म्युले जास्त आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे न्यूमेरिकल्स वाढतात. तर ते न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे. आता ह्यासाठीच मी तुम्हाला आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की तुम्ही मराठीतून करताय, पण मराठीमध्ये तुम्हाला मेन्सचा अभ्यास करताना खूप कमी टीचर अवेलेबल होतील. त्यामुळे
सांगितलेलं की मी सुरुवातीपासूनच तुम्ही थोडं हिंदीचं पण बघा, कारण जेणेकरून तुम्ही यूज टू व्हाल हिंदी इंग्लिशमध्ये. आता मी बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी नीरज सरांचा कोर्स घेतलेला, त्यांचं मला वाटतं शिखर बॅच होती, मी ती घेतलेली. त्यांच्या थ्रू खूप मस्त शिकवलेलं त्यांनी, कारण त्यांचं कसं होतं ना, ते शिकवताना त्यांची एक हे की थोडंच शिकवा पण इफेक्टफुल शिकवा. सो मी काय केलेलं, एका जी माझी सायन्सची वही होती ती बाजूला ठेवलेली आणि माझ्या पांढरे शीट्स असतात ना झेरॉक्स पेपर, त्याच्यावर मोजून मला वाटतं 7 चॅप्टर आहेत फक्त फिजिक्सचे, आणि नंतर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग. तर त्या 7 चॅप्टरचे असे 7 PDF म्हणजे स्वतः हँड रिटन मी नोट्स केलेले, म्हणजे नोट केलेले, आणि तेच जास्त वेळा रिवाईज करायचो मी. त्या नोट्स मी नक्की टाकेल, माझ्याकडे आहेत त्या. सो मी काय केलेलं, त्याच आता विचार करा ना, तुमच्याकडे आता 3 महिने आहेत लगभग, आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही फक्त ते तुमच्याकडे ते एक पुस्तक आणि तुमच्या नोट्स किती वेळा वाचताय. लगभग मी तुम्हाला सांगतो तुमच्या दिवसातला 70% वेळ हा आता बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगलाच दिला पाहिजे, जेणेकरून तुमचं, कारण बघा मी तुम्हाला सांगतोय मॅथ आणि रिझनिंग सगळेजण करतात, पण जो सायन्स करेल, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग करेल, त्याचाच हा स्कोअर बनणार आहे, लक्षात ठेवा. कारण इथे एक मार्क महत्त्वाचा आहे आणि हा गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे, कारण प्रत्येकजण म्हणत असते आणि ते खरं आहे मित्रांनो, कारण मी सुद्धा ते अनुभवलं आहे, त्यामुळे सांगतोय. सो बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी खूप सिम्पल हे की तुम्ही कोणाचा पण क्लास लावा, पण मला असं वाटतं की यार तुम्ही नीरज सरांचाच लावा, कारण बाकीचे आहेत ते खूप फापट पसारा सांगत बसतात, कारण त्यांचं गरजच नाही आहे तेवढी. आपण आणि एक तर काय होतं ना, बाकीच्यांची हिंदी आपल्याला समजत पण नाही, बिहारीमध्ये बोलतात, UP-मध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये ते टोन खूप वेगळा आहे त्यांचा, त्यामुळे तो आपल्याला कॅच करता येत नाही. तो नीरज सरांचं हिंदी हे जरा म्हणजे आपल्याला समजण्यासारखी आहे, त्यामुळे. आणि पहिली गोष्ट ते बायलिंग्वल शिकवतात, म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा शिकवतात, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात. सो ते आहेत. आणि त्याच्यानंतर जो मुद्दा येतो तो येतो ट्रेडचा. हां, आणि आता CBT 2 मध्ये ना IT पण थोडं विचारलं जातं आणि एन्व्हायरमेंट पण विचारलं जातं. सो मी काय केलेलं, यूट्यूबवर ITच्या तुम्ही सर्च करा आणि तिथे मॅरेथॉन असतील. सो मी त्या 2-3 मॅरेथॉन बघितलेल्या आणि एन्व्हायरमेंटच्या 2-3 मॅरेथॉन बघितलेल्या, त्याचे PDF घेतलेल्या, जेणेकरून, आणि जास्त प्रश्न नाहीत, दोघे मिळून एक 4-5 प्रश्न येतात, ते फिक्स नसतात, पण आपल्याला एक मार्क महत्त्वाचा आहे, त्यासाठी आपल्याला कोणाला निग्लेक्ट करून चालणार नाही. तर तुम्ही IT लिटरसी म्हणजे कम्प्युटर आणि एन्व्हायरमेंट ह्याचा सुद्धा अभ्यास करा. ते यूट्यूब थ्रू होऊन जाईल किंवा तुम्ही क्लास लावाल तर तिकडून सुद्धा होईल. त्याच्यानंतर मुद्दा आहे तो ट्रेडचा. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आता ट्रेडचा बघा 75 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 35% म्हणजे लगभग 27 ते 28 प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे, म्हणजे मार्क्स पडले पाहिजेत, निगेटिव्ह जाऊन 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षीच्या मुलांची सगळ्यात मोठी चूक हा ट्रेडच्या पेपरमध्येच झाली, कारण जो 2018चा पेपर आलेला तो अगदी फॅक्च्युअल आलेला, फक्त 1 लाइनर होता. त्यामुळे ना असं झालेलं की आता 1 लाइनरच येणार, मग त्यामुळे फक्त वरच्यावर वाचून गेलेलो, कॉन्सेप्ट जरी क्लिअर नसले तरी फक्त रट्टा मारून असे सगळे खूप जण गेले. त्याचा फायदा असा झाला मित्रांनो, त्यांना CBT 2च्या पार्ट A मध्ये 80+ स्कोअर आहे त्यांचा, पण ट्रेडच क्वालिफाय झाला नाही, कारण मी माझ्या डोळ्यांनी ते उदाहरण पाहिले. त्यामुळे सांगतो ट्रेडचा अभ्यास करा, आणि ट्रेडचा अभ्यास करत असताना तुम्ही त्या कॉन्सेप्ट समजून घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. कारण ना कसं होतं, जर का तुम्ही वरच्यावर वाचला, कारण आमच्या वेळेचा पेपर हा थेरी बेस आला, म्हणजे असा खूप घुमून, म्हणजे काय म्हणतात, खूप असा गोल गोल करून तो प्रश्न विचारला गेला, त्यामुळे ना मग तो लेंदी प्रश्न झाला. आणि ते समजून घ्यायला जर का तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नसेल ना, तर मित्रांनो खूप हे होईल, कारण तुम्ही जर का बघितले जुने व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला समजेल ट्रेडमध्ये खूप मुलं नापास झाली, त्यामुळे तिकडे मार्क पडलेच चांगले पार्ट 1ला, पण ट्रेडला पडले नाही, तर फायदा काय सांगा. त्यामुळे तुम्ही ट्रेडचा अभ्यास सुद्धा तेवढ्याच ह्यानी करा, आणि ट्रेडचा अभ्यास आहे ना शक्यतो सेल्फ स्टडीज करा, कारण आणि काय होतं ना, मग त्याच्या यूट्यूबचे मॅरेथॉन बघत बसू नका. त्यांनी काय होतं, आपल्याला टाइम जातो खूप जास्त, आणि आपल्याला जे येतं ते सांगतात. त्यामुळे तुम्ही एखादं रेफरन्स बुक तुम्ही तुमच्या रिलेटेड, आता माझा डिझेल मेकॅनिक होता, डिझेल मेकॅनिकमध्ये मला कौटिल्यचंच एक डिझेल मेकॅनिकचं पुस्तक मिळालेलं. सो मी ते एकच पुस्तक घेतलेलं. 10-12 पुस्तकं घेऊ नका, एकच पुस्तक घ्या, त्या एकाच पुस्तकात खूप सफिशियंट असतं, कोणतं पण घ्या. ते मग तुम्हाला जे रेफर करायचं ते मी ते गेलेलं, तेच पुस्तक 10 वाचा, आणि ते थेरी बेस होतं, आणि नंतर MCQ होते. आणि थेरीवर तुम्ही जास्त फोकस करा की तुम्ही कॉन्सेप्ट तुमच्या समजल्या पाहिजेत. अजून काहीतरी असेल तुम्ही नक्की मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला नक्की त्याची उत्तरं देईल. थोडंसं मला जसा टाईम मिळेल तसा मी तुम्हाला उत्तरं द्यायचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो विचार करा, फक्त तुमच्याकडे आता 3 महिने राहिलेत. ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे जास्त अभ्यास करता येतील, तुम्ही तुमचे मित्र कट ऑफ करा, म्हणजे सगळे करा, म्हणजे 1-2 असू द्या. कारण काय होतं ना, सोशल मीडिया बंद करा, विनाकारण इंस्टा, फेसबुक किंवा व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट ह्याच्यामध्ये लागू नका. आयुष्यातले 3 महिने जर का तुम्ही चांगले दिले, त्याच्यानंतर तुमची लाईफ चेंज होतीये. त्याच्यानंतर
तुम्ही एक चांगल्या ठिकाणी पोहोचताय. कारण आता तुम्ही इथपर्यंत आलाय. आता हे 3 महिने पुढचे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ज्या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत ना, ते तुम्ही 3 महिन्यानंतर करा, काही फरक नाही पडणार. पण तुम्ही या 3 महिन्यामध्ये प्रामाणिक अभ्यास करा. कारण मी तुम्हाला आता माझ्या मोबाईलमध्ये असेल, मी दिवसाचा काउंट करायचो, किती तास तुम्ही अभ्यास केलाय, किती वेळा उठलाय, किती वेळा बसलाय. ह्या 3 महिन्यामध्ये माझा ऑन अँड ॲव्हरेज हा सिटिंग अभ्यास हा 12 ते 13 तासाचा होता. म्हणजे मी माझं कौतुक सांगत नाही मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन तेवढी वाढली आहे. आता कोणी म्हणेल मी 5 तासात केला, तर नक्कीच तुझं कौतुक आहे. कारण मला तेवढं जमत नव्हतं. मला माहिती होतं मला जास्त अभ्यास करावा लागेल, कारण मला काही गोष्टी लवकर समजत नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तुम्ही तेवढा अभ्यास करा. जेवढं बाकीच्या गोष्टी 3 महिन्यानंतर करा, काही फरक नाही पडत. सो पुढच्या येणाऱ्या PDF मध्ये, आणि तुम्हाला हे सांगतो की काय होतं ना, सायकोला तुम्ही पास व्हाल, कारण तिथे तुम्हाला एकाच 5 जणांचा रेशो असतो तेवढं, त्यामुळे तुम्ही सायकोला पास व्हाल आणि नंतर तुम्ही फायनल लिस्टमध्ये येणार नाही. मग त्याच्यात फायदा काय? तुम्ही सिंपती गोळा करणार का फक्त? म्हणजे आम्हाला आमचे सर सांगायचे की तुम्ही फक्त सिंपती गोळा करणार का मी शेवटपर्यंत पोहोचलो आणि फायनलमध्ये आलो नाहीये. तसं करू नका मित्रांनो. तुम्ही तुमच्या डेडिकेशननी काम करा की आपल्याला त्या 11,000 ती वॅकन्सी आहेत, त्या वॅकन्सीमध्ये आपल्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव पाहिजे, तसा अभ्यास करा. एवढंच सांगतो मित्रांनो. काही चुकलं असेल तर माफ करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून माहिती मिळेल. जेणेकरून मला सुद्धा मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. काही चुकलं असेल तर माफ करा. छोट्या भावाप्रमाणे मी प्रयत्न करतोय की माझा मोटो आहे की मराठी मुलांना एक चांगली दिशा दाखवावी. तुम्ही रेल्वेमध्ये कसं येऊ शकाल यासाठी मला तुम्हाला मार्गदर्शन करण्यास, म्हणजे मार्गदर्शन सोडा, मी मदत होईल, बस एवढंच होता मुद्दा. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला काही नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे, काय तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाहिजे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आयडिया येईल. धन्यवाद.